पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला पाव। त्यासाठी घेतलेले साहित्य: पाव घेतलेले आहेत, शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, टमाटा सॉस घेतलेला आहे, शेजवान चटणी घेतलेली आहे 1 चम्मच, टमाटर घेतलेला आहे बारीक कट करून, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, चीज घेतलेला आहे, पनीर घेतलेला आहे छोटासा तुकडा 1, बटर घेतलेला आहे, घरगुती मसाले घेतले आहेत, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच, पावभाजी मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच, हा घरगुती मसाला आहे तो मी चिमूटभर घेतलेला आहे, जिरे घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आता मी मसाला बनवते। बटर टाकते, तेल टाकते, बटर जळू नये म्हणून अर्धा पळी तेल टाकले, कांदा टाकते, शिमला मिरची टाकते, जिरे टाकते, आता टमाटर टाकते, आता मसाले टाकते मी, मसाले टाकते, कोथिंबीर टाकते। आता हे चांगलं मिक्स करून घेते मी। वाफेवर मी हे मस्त मऊ होऊ देते। 5 मिनिटं मी झाकून ठेवते। पाच मिनिटं झालेले आहेत, मी आता झाकण खोलते। मस्त मऊ झालेला आहे। आता मी सॉस टाकते थोडा, शेजवान चटणी टाकते, मिक्स करून घेते। थोडंसं पनीर मी किसून टाकते, मिक्स करून घेते। आता आपण पाव भाजून घेऊ। पाव मी कट करून घेते, मस्त कट झालेले आहेत। तव्यावर मी थोडं बटर टाकते, मसाला मी टाकून घेते, आता सगळी साईडने लावलेली चारी बाजूने। आता मी पलटी मारते। आता मी चीज टाकते, चारी बाजूनी बटर लावून घेते। थोडं पनीर किसून घेते मी वरती, थोडीशी कोथिंबीर टाकते, आता आपला मसाला पाव तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।